श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधाकांड याचा आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलं आजचं कथाचिंतन क्रमांक 812. आपण गेल्या कथाचिंतनामध्ये प्रभू रामचंद्र आणि मारुती रायाचा हा संवाद अभ्यासला. प्रभू रामचंद्रांच्या चरणी हनुमंत कशा पद्धतीने शरणागत झाला, या शरणागतीची अवस्था नेमकी काय आहे हे देखील आपण या चौपायांमधून मागोवा घेण्याचा गुरुकृपेने प्रयत्न केला. सर्वांचा मतितार्थ एकच आहे की आपलं कर्तेपण, आपलं असलेलं हे अहमचं स्वरूप, जे आपण आपल्या स्वतःला अकारण जीवरूपाने भगवंतापासून दूर केलं आहे, ती अवस्था, अशा या आपल्या कर्तेपणाचं अकर्तेपण, आपल्या अहंकाराची शून्यता आणि आपण जीव नसून प्रत्यक्ष त्या भगवंताचे आहोत या भूमिकेची अनुभूती, यामध्येच हे सर्व आत्मज्ञान सामावलेलं आहे. आणि त्यासाठी एकच मार्ग आहे, मना चंदनाचे परित्वा झिजावे. या भगवंताच्या सेवेमध्ये, त्याच्या नाम संकीर्तनामध्ये आपल्याला सद्गुरूंनी दिलेल्या मार्गावरती चंदनासारखं आपण झिजत राहावं. आणि मी नेहमीच सांगतो की चंदनाचे गुणधर्म आहेत शीतलता, मांगल्यता आणि सुगंध. त्याप्रमाणे आपण साधना करावी, आपण ती शीतलता अनुभवावी, आपल्या सहवासातल्या लोकांना ती शीतलता द्यावी. आपलं वागणं बोलणं सर्व काही प्रासादिक मांगल्याने भरून जावं आणि जीवनाला एक समाधानाचा सुगंध या भगवंताच्या सेवेमध्ये प्राप्त करून घ्यावा. हेच दासानुदास होण्याचं, हेच शरणागत होण्याचं राजमार्ग आपल्याला मारुती रायाने कालच्या कथा विभागामध्ये सांगितला. प्रभू रामचंद्रांच्या चरणी हनुमंत नतमस्तक झालेत. आणि काल वेळेअभावी आपण प्रभू रामचंद्रांच्या संवादाला पूर्ण न्याय देऊ शकलो नाही. तेव्हा आज आपण या चौपायांमध्ये सर्वप्रथम प्रभू रामचंद्रांचा संवाद समजून घेणार आहोत आणि त्यानंतर मग पुढील दोह्याच्या गायन करत त्यामधल्या असलेल्या कथाप्रवाहामध्ये प्रवेश करणार आहोत. प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला उचलून आपल्या हृदयाशी लावलं आणि भगवंताला प्रेम इतकं अनावर झालेलं आहे की या निर्गुण निराकारामधच्या असलेल्या देहामधून देखील निज लोचन जल सिंची जुडावा, अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांनी मारुती रायाला आपल्या प्रेमाश्रूंनी जणू काही स्नान घातलेलं आहे. एवढा विलक्षण आनंद प्रभू रामचंद्रांना हनुमंत भेटीमधून झालाय. सज्जन हो, त्यातील पुढील कथा विभागाचं आपण सर्वप्रथम गायन करूयात. देखी पवन सुतपती अनुकूला, हृदय हर्ष बीती सब सूला. नाथ शैल पर कपिपति रहई, सो सुग्रीव दास तव हई. तेहि सननाथ मैत्री कीजे, दीन जानी तेहि अभय करीजे. सो सीता कर खोज कराई, जहत मरकट कोटि पठाई. एहि विधि सकल कथा समुझाई, लिए दुओ जन पीठी चढ़ाई। जब सुग्रीव राम कहूँ देखा,
अतिशय जन्म धन्य करिलेखा, सादर मिलेऊ नाई पदमाथा, भेटेऊ अनुज सहित रघुनाथा, कपिकर मन विचार एहि रीति, करियहि विधि मो सनय प्रीति। तब हनुमंत उभय दिसी, की सब कथा सुनाई, पावक साखी देई करी, जोरी प्रीति दृढ़ाई सियावर रामचंद्र प्रिय हो। प्रभू रामचंद्रांच्या हृदयाला मारुती भेटीने जे विलक्षण आनंदाची प्राप्ती, ज्या विलक्षण समाधानाची अनुभूती झालेली आहे, त्याचाच हा परिपाक होता सज्जनो, की निज लोचन जलसीची जोडावा. भगवंतांनी आपल्या प्रेमाश्रूंनी मारुती रायाला जणू काही स्नान घातलेलं आहे. प्रभू रामचंद्र हनुमंताच्या समोर ज्या पद्धतीने हनुमंत आपलं हृदय उघडं करून भगवंताशी संवाद करतोय, त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्र हनुमंताला आपल्या हृदयाची अवस्था सांगतायत. काय आहे भगवंताचं हृदय? रामराया म्हणतो, सुनु कपिजीय मानसी जनी ऊना, तय मम प्रिय लक्ष्मण ते दूना, समदरसी मोही कह सबको. हे कपिराज, ऐका, मनामध्ये ग्लानी करू नका. मला आपण अत्यंत प्रिय आहात. आपण म्हणाल किती प्रिय? मोजमाप सांगा काही. तर ऐक, तय मम प्रिय लक्ष्मण के दूना, लक्ष्मणापेक्षा देखील दुपटीने तू मला प्रिय आहेस. बघा, रामायण किती सुंदर आम्हाला भाव हृदयामध्ये प्रदान करतं, की लक्ष्मण शेजारी उभा आहे. हनुमंत काही मिनिटांपूर्वी प्रभू रामचंद्रांना भेटतोय आणि इथं रामराया लक्ष्मणाच्या समोरच हनुमंताला म्हणतायत की तू मला लक्ष्मणापेक्षा देखील दुपटीने प्रिय आहेस. बघा, लौकिक नात्यांमध्ये आपण बघतो की जर असं आपण कोणाच्या संदर्भाने हे नातं एखाद्या अनोळखी व्यक्तीसाठी तुम्हाला दुपटीने प्रिय म्हटलं, तर कदाचित जी आपली व्यक्ती आहे ती मनाने कुठेतरी खट्टू होऊ शकते, दुखावली जाऊ शकते. परंतु रामायण हा केवळ प्रभू रामचंद्रांच्या इच्छेचा स्वीकार कसा करावा जीवनामध्ये, हेच आपल्याला शिकवतं. लक्ष्मणाला उलटा प्रभू रामचंद्रांना अत्यंत प्रिय असलेला त्यांचा दास प्राप्त होत आहे, याचाच विशेष आनंद आहे. आणि का आनंद होणार नाही? ज्या कार्यासाठी म्हणून प्रभू रामचंद्र बाहेर पडलेले आहेत, राक्षसांचा निपात, त्या राक्षसांच्या निपात कार्यामध्ये त्यांचा खऱ्या अर्थाने हा दास, हा मारुती, हा हनुमान याची भेट होणं हे या चरित्राच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचं असं स्थान आहे. बघा, आजच्या काळामध्ये अनेक राजकारणी मंडळी, अनेक समाज व्यवस्थेमधली मंडळी एखाद्या मोठ्या व्यक्तीचं महत्व वाढवून सांगताना म्हणतात की ते राम आहेत आणि मी त्यांचा हनुमान आहे. म्हणजे इथं केवळ रामाने कार्य सांगावं आणि हनुमंताने कार्य ते करून दाखवावं, अशा काहीशा भूमिकेमधून लोक अशा प्रकारची विधानं करतात. परंतु हनुमंत हे केवळ आपण त्यांचे हनुमान आहोत असं म्हणून होता येत नाही. हनुमंताच्या प्रत्येक कार्यामध्ये, त्याच्या कृतीमध्ये
असलेलं त्याचं बुद्धिचातुर्य, त्याचा असलेला विवेक, त्याची असलेली करुणा, त्याची असलेली संवेदनशीलता, त्याची निस्वार्थता, याची सज्जनो लौकिकामध्ये कुठल्याही नात्यामध्ये आपल्याला मोजदाद करता येऊ शकत नाही. बघा, जीवाचं प्रारब्ध तेच ज्या वेळेला या प्रारब्धाच्या खडतर अवस्थेमध्ये त्याला सद्गुरूंची प्राप्ती होते. जणू काही आपले सर्व त्रिताप निवारण करणारा सद्गुरू आपल्या जीवनामध्ये ज्या मंगल क्षणी आपल्याला प्राप्त होतो, समजून घ्यावं की आपल्या खडतर प्रारब्धाचे आता सर्व भोग जणू काही संपून गेलेले आहेत. परंतु मग सद्गुरूचं प्रारब्ध काय? आमच्यासारखे अनंत कोट्यावधी जीव सद्गुरूंचे झाले, परंतु सद्गुरूंच्या प्रारब्धाचं मोजमाप काय? श्री महाराज म्हणायचे ना की आम्हाला रामाने तुमच्यासारख्या प्रापंचिकांमध्ये टाकलं. सकाळी उठल्यापासून आम्ही केवळ प्रपंचच बोलत राहिलो, न जाणे आमच्या संतांचं प्रारब्ध काय आहे. खरोखर हा एक प्रश्न आहे की संतांच्या प्रारब्धामधलं मांगल्य ते काय? असा कुठला क्षण आहे की ज्याच्या आधाराने आपण म्हणू शकतो की खरोखर संतांच्या प्रारब्धामध्ये देखील मांगल्य आलं? तो क्षण आहे सज्जनो, आणि तो क्षण आहे जेव्हा परमात्म्याला हनुमंतासारखा दास मिळतो, जेव्हा सद्गुरूला ब्रह्मानंदांसारखा सत्शिष्य मिळतो. केवळ एका सत्शिष्यासाठी हा एवढा मांडलेला प्रपंच, आणि तो एक मिळाला, बस त्याच्या आधाराने अनेक लोकांचं काम होऊन गेलं. परंतु सद्गुरूचं येणं एकासाठी. मी मध्यंतरी कुठेतरी एका पुस्तकामध्ये का आठवत नाही कुठं वाचलं, ते तिबेटचे जे दलाई लामा असतात ना, ते काही वंश परंपरेने दलाई लामा होत नाहीत बरं का. जो दलाई लामा झालेला आहे त्या धर्मगुरूला प्रतीक्षा करावी लागते. आणि मग कुठेतरी एक बालक जन्माला येतं, ज्याची त्याला आतूनच अनुभूती येते की हा आपला आता पुढचा वारसदार आहे. आणि मग अशा वारसदाराच्या कडं या सर्व धर्मसत्तेची सूत्र स्वाभाविकपणे दिली जातात. आणि तो आला की जणू काही मागच्या धर्मगुरूला हायसं वाटतं की आपली ही परंपरा पावन पुढे नेण्यासाठी परमात्म्याने आता या अवताराला पाठवलेला आहे. आणि त्यामुळे श्री महाराज देखील स्पष्ट बोलून गेले, मी केवळ एका ब्रह्मानंदासाठी आलो, काय पाहिजे अजूनही. आणि त्यातही असे काही संत असतात की ज्यांचं प्रारब्ध खडतर म्हणता येईल, की त्यांच्याकडे येणारी लोक तर कोट्यावधी आहेत, परंतु कदाचित त्यामध्ये ब्रह्मानंदांसारखं जाज्वल्य वैराग्य घेऊन येणारा सापडत नाही. अनंत सागरांसारखा सद्गुरू निष्ठ तिथं सापडत नाही. रामानंद महाराजांसारखा सद्गुरूसाठी आपलं जीवन झिजवणारा मिळू शकत नाही. प्रल्हाद महाराजांसारखा सद्गुरूची आज्ञा हेच जीवनाचं ध्येय समजून जगणारा मिळत नाही. का ही आपल्या महाराजांची समृद्ध परंपरा आहे की त्यांना एका ब्रह्मानंदाच्या बरोबर एवढे अनंत उत्तम शिष्य प्राप्त झाले. आणि त्यामुळे सद्गुरूच्या प्रारब्धाचे हे मांगल्य आहे की त्याला असा सर्वोत्तम शिष्य मिळावा. आणि जेव्हा असा शिष्य त्यांना मिळतो तेव्हा त्यांची अवस्था देखील निज लोचन जलसींची जुडावा अशीच होते. आणि त्यामुळे श्री महाराज कधी पण ब्रह्मानंद महाराजांची आठवण काढली, एक दोन वाक्य त्यांच्याबद्दल बोलले नाहीत की माझा बुवा म्हणून त्यांचा कंठ दाटून यायचा. श्री महाराजांचे डोळे पाणावायचे. सद्गुरूच्या येण्याचं ध्येय हेच असतं की एखादा असा गुरुपुत्र प्राप्त व्हावा जो या धर्माची पताका आसमंतामध्ये फडकवत राहील. पंढरपूरला श्री महाराजांनी जे ब्रह्मानंदांना सांगितलं ते हेच मर्म होतं की बाळा,
आता मी या देहाच्या अवस्थेमधून सचेतन अवस्थेमध्ये, या निर्गुण निराकार रूपामध्ये, या नाम रूपामध्ये प्रत्येकाशी तादात्म्य पावणार आहे. परंतु ही सर्व व्यवस्था बाळा तुला करायची आहे. त्यामुळे आपल्या संप्रदायाचे यजमान आहेत ब्रह्मानंद बुवा. आणि या संप्रदायाच्या आधाराने ही चैतन्य शक्ती आपल्या मुखापर्यंत नामरूपाने आली. सज्जनो, आणि त्यामुळं भगवंताच्या दारामध्ये देखील जर कुठं असमानता असेल तर प्रभू रामचंद्र स्वतःच्या मुखाने सांगतात की समदर्शी मोहि कह सब को, सेवक प्रिय अनन्य गती सो. मला सर्वजण समदर्शी म्हणतात, परंतु हे अर्ध सत्य आहे. जो माझा दास आहे, जो माझा अनन्य सेवक आहे, त्याच्या इतकं मला समस्त ब्रह्मांडामध्ये दुसरं काहीच प्रिय नाही. बघा, भरतजी जेव्हा चित्रकूटवरती आले तेव्हा समदर्शी रामाची अवस्था काय झाली. कुठं धनुष्य पडला, कुठं शेला पडला, कुठं बाण पडला, कळालं देखील नाही. मर्यादा पुरुषोत्तम राम संतांच्या सभेमध्ये बसलेत, परंतु आपला हा बंधू नाही तर हा भक्तराज भरत चित्रकूटवरती आल्यानंतर भगवंताच्या समदर्शत्वाची अवस्था काय झाली ते आपण पाहिलं. आणि हे शक्य आहे सज्जनो. भगवंतावरती इतकं उत्कट प्रेम करावं, आपल्या गुरुवरती इतकं उत्कट प्रेम करावं की तो आपलं समदर्शत्व आपल्यासाठी म्हणून हरवून बसला पाहिजे. बघा, हा खरा मला वाटतं साधनेचा पुरुषार्थ आहे. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी. त्या प्रेमाचा भोक्ता आहे गुरुराया, त्या प्रेमाचा भोक्ता आहे रामराया. आणि हनुमंताच्या रूपाने असा हा सर्वोत्तम दास प्रभू रामचंद्रांना प्राप्त झाला. आणि अनंत दिवसांची ही तपश्चर्या जणू काही फळावी, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला आपल्या हृदयाशी धरलं. प्रभू म्हणतायत, सो अनन्य जाके असी मती न टरई हनुमंत, मैं सेवक सचराचर रूप स्वामी भगवंत. माझा हा भक्त कोण आहे, हा अनन्य भक्त कोण, त्याची व्याख्या काय. जो केवळ माझी अखंड पूजा करतो, माझ्या समाधीच्या भोवती राहतो, जो केवळ माझं नामस्मरण करतो, जो माझ्या सर्व असलेल्या तत्व विचारांचं नित्य चिंतन करतो, यापैकी नेमकी अशी कुठली व्याख्या आहे की ज्याच्या आधाराने अनन्य सेवक या शब्दाला मी तुला विस्तारपूर्वक सांगू शकेन. हनुमंता ऐक, अनन्य माझा सेवक कोण. मैं सेवक सचराचर रूप स्वामी भगवंत. हे जगत म्हणजे माझ्या स्वामींचं, या ईश्वराचं रूप आहे. आणि या जगताची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे, माझ्या गुरूंची सेवा आहे. असा ज्याचा दृढ भाव आहे तो माझा अनन्य सेवक आहे. परंतु असा सेवक मिळणं हे अत्यंत दुर्लभ आहे, असं भगवद्गीता आपल्याला सांगते. 7व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण परमात्मा बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. श्रीकृष्ण परमात्मा म्हणतोय की पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात असं तत्वज्ञान ज्याला झालं आहे की सर्व काही वासुदेवच आहे. या जगामध्ये मिथ्या नावाची गोष्ट नाहीच. जे जे काही म्हणून मला दिसतंय, जे जे काही म्हणून मला अनुभवाला येतं, ते ते माझं भगवंताचं रूप आहे. जे जे भेटी जे भूत, ते ते मानिजे भगवंत, माऊली म्हणते. त्याप्रमाणे या समस्त विश्वाला ज्याने भगवंताचं रूप जाणलं आणि या विश्वाची सेवा हीच माझ्या गुरूंची सेवा आहे, हीच माझ्या परमात्म्याची सेवा आहे. हा ज्याच्या मनामध्ये भाव अत्यंत दृढ आहे,
आणि प्रभू रामचंद्र त्यामध्ये एक छोटस ऍडिशन आपल्याला सांगतात की असीमती न टरई हनुमंत. अशा व्यक्तीच्या धारणेमध्ये कधीच बदल होत नाही, असा माझा हा दास, हा मला अत्यंत प्रिय आहे. मग आता आपण आपल्या परमार्थाचा विचार करावा. जप करतोय, कोणाचा तरी दोष करतोय, कोणाचा तरी द्वेष करतोय, कोणाची तरी निंदा करतोय, कोणाचं तरी वाईट व्हावं याचं चिंतन करतोय, हे मला का मिळत नाही असा मत्सर करतोय. सज्जनो, हे परमात्म्याच्या पर्यंत जाण्यासाठी आपले अडथळे आहेत. हे आपण आपल्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये जाणा. हे समस्त सचराचर, हेच विश्व, हे भगवंताचं रूप आहे. हाच मोठा देवारा आहे. आणि या समस्त विश्वाची सेवा करणं हेच त्याचं स्मरण आहे. या उत्कट भावनेने आपलं जीवन व्यतीत तर करायला शिका. बघा, या षड्विकारांना कुठं स्थानच राहणार नाही. प्रभू रामचंद्रांनी अशा रीतीने मारुती रायाला आपलं मानलं, आपल्या हृदयाशी लावलं. आणि हे पाहून हनुमंता इतकं अत्यानंदित कोण होणार, कोण होणार. अहो, भगवंताने जेव्हा आपला स्वीकार केला आणि मला तू लक्ष्मणापेक्षा देखील दुपटीने प्रिय आहे असं सांगितलं, त्या क्षणी हनुमंतासारखा आनंदी या समस्त ब्रह्मांडामध्ये कोण असणार. देखी पवन सुत पती अनुकूला, हृदय हर्ष बीती सब सूला. सर्व प्रकारची दुःख हनुमंताच्या हृदयामधून नाहीशी झाली. आणि आता इथून हनुमंताचं बुद्धिमतां वरिष्ठम हे कार्य चालू होतं. बघा, समर्थांचं दासबोधामधलं राजकारण डोळ्यासमोर आणा. समर्थांनी राजकारणाच्या समासामध्ये कशा पद्धतीने महंताने संघटन घडवावं याची जी सूत्र दिलेली आहेत, त्याची निस्पृहता कशी असावी, हे सर्व डोळ्यासमोर आणा. आणि मग लक्षात घ्या की समर्थांचा आराध्य हनुमंत का आहे. बघा, आपल्या स्वतःचा वैयक्तिक हा आनंद, हा भाव हनुमंताने हृदयामध्ये जसाच्या तसा जतन केला. तो भगवंताचा स्पर्श, ते त्यांनी हृदयाशी लावणं, ते त्याच्या अश्रूंचं खांद्यावरून वाहणं, या सर्व काही निजसुखाच्या भावना हनुमंताने आपल्या हृदयात घट्ट धरल्या. आणि आता मनामध्ये विचार करू लागला की प्रभू रामचंद्रांचं कार्य आपल्याला करायचंय. त्यासाठी सगळ्यात महत्वाची गरज आहे संघटनेची. अरे, का परमात्मा एकटा पुरेसा नाही का? अरे, पण परमात्मा एका क्षणामध्ये त्या रावणाला मारू शकतो, हे सत्य आहे. परंतु परमात्मा केवळ त्या एकाच कार्यासाठी आलेला नाही, अनंत जीवांना भगवत सन्मुख करण्यासाठी तो आलाय. आणि त्यामुळे या रामाच्या भोवती अनंत जीवांना एकत्रित आपल्याला करायला हवं. हा समर्थांचा महंत आहे. बघा, मग हे संघटन कसं करावं. नाथ सैल पर कपिपती रहई, सो सुग्रीव दास तव अहई. तेही सन नाथ मयत्री कीजे, दीन जानी तेही अभय करीजे. हे नाथ, या पर्वतावरती वानरराज सुग्रीव राहतो. एका शब्दात सांगतो, तो आपला दासानुदास आहे. हे नाथ, आपण माझ्या समवेत त्याच्याकडे चलावं. आणि हो, तेही सन नाथ मैत्री कीजे. बघा, हनुमंताच्या हृदयाचं व्यापकपण बघा की ज्या हनुमंताच्या वरती प्रभू रामचंद्र इतके लुब्ध आहेत, त्या हनुमंताने स्वतःसाठी काही मागितलंय का? अजिबात नाही. मी तुमच्या चरणांचा दासच राहणार आहे, त्याच मध्ये माझं सर्वस्व आहे. परंतु या दासाच्या पुढची सख्य भक्ती तुम्ही माझ्या राजाला, माझ्या सुग्रीवाला द्या. त्याच्याशी हे प्रभू आपण मैत्री करा. तो दीन आहे, तो आता भयभीत आहे असं जाणून आपण त्याच्याशी मैत्री करून त्याला निर्भय करावं. प्रभू रामचंद्र हनुमंताच्या बुद्धिमत्तेकडे पाहतायत. हनुमंता, असं काय आहे रे त्या सुग्रीवाच्या मैत्रीमध्ये? प्रभू, सो सीता कर खोज करायही, जहतः मरकट कोटी पठायही. पुढं काय होणार आहे हेच जणू काही हनुमंत प्रभू रामचंद्रांना सांगतायत की का त्याच्याशी मैत्री करायची आहे.
तो सीता देवींचा शोध करण्यामध्ये आपल्या मागं खूप मोठं सैन्य उभं करेल. कुठलं सैन्य? वानर आणि अस्वलांचं दळ राजा सुग्रीव आपल्या मागं उभं करेल. आणि मग हे वानर दळ, हे अस्वल दळच सीताजींचा शोध करून येईल. हे प्रभो, त्यासाठी आपण सुग्रीवाशी मैत्री करावी. सर्वप्रथम सुग्रीवाचं नाव माता शबरीने पंपा सरोवराच्या दिशेने जाताना सांगितलं. आणि इथं या परमदासाने सुग्रीवाशी मैत्री करण्याची जणू काही प्रभू रामचंद्रांना केलेली ही विनंती, हेच या लीला चरित्रामधलं हा पुढच्या टप्प्याचा भाग असं समजून प्रभू रामचंद्रांनी तो स्वीकारलाय. प्रभू रामचंद्रांनी हनुमंताच्या या बुद्धिमत्तेचं मनातल्या मनात खूप कौतुक केलं. म्हणाले, चल, सुग्रीवाकडे जायचंय ना, चल जाऊयात. प्रभो, जायचं तर आहे, पण आता आपले सर्व कष्ट संपले. आपण इथपर्यंत आहो. अयोध्येपासून अनवाणी आला, ऊन वारा सहन करत आला. आता हा हनुमंत असताना प्रभो तुम्हाला कष्ट नाही. अरे हनुमंत, मला काही कष्ट नाहीयेत बाळा, बघ आम्हाला काही होत नाही. नाही प्रभो, आपण जमिनीवरून चालता हे पाहणं देखील माझ्यासाठी कष्ट आहे. आणि माझ्या कष्टांना दूर करण्यासाठी म्हणून आपण आता असं विचरण करायचं नाही. मग काय करू? प्रभो, मी आपणास माझ्या पाठीवरती, माझ्या खांद्यांवरती बसवतो. लिये दुओ जन पीठी चढाये. आपण दोघही जण बंधू माझ्या खांद्यांवरती बसा. मी तुम्हाला सुग्रीवाच्या दिशेने घेऊन जातो. प्रभू रामचंद्र हसू लागले. अरे हनुमंता, काय म्हणतोस बाळा? तुझ्या खांद्यावरती? अरे आमच्या दोघांचं वजन तुला सहन नाही होणार. प्रभू, ज्या दिवशी भगवंत हा बोजा वाटू लागेल ना, त्या दिवशी हा हनुमंत सर्वप्रथम डोळे मिटेल. आपलं आणि वजन, आपल्यासाठी म्हणून कष्ट, ही भूमिका आमच्या मनामध्ये कधी येऊच शकत नाही. प्रभो, आपण निश्चिंतपणे बसावं आमच्या खांद्यावरती. आणि प्रभो, खांद्यावरती बसल्यानंतर ना माझ्या मस्तकाला आपण घट्ट धरून बसावं बरं का. का रे हनुमंत, असं का म्हणतोस? प्रभू, आपला हात माझ्या मस्तकी असेल तर या हनुमंताला कुठलं कार्य अवघड आहे. आपण माझ्या खांद्यांवरती बसावं आणि आपण आपले दोन्ही हात माझ्या मस्तकावरती ठेवावेत. अरे हनुमंता, पण मार्ग खूप खडतर आहे. तू म्हणतो पर्वत राशीवरती जायचंय, मग एवढ्या उंचावरती जाताना खड्डे आहेत बाळा. कुठं पडलास तर, आणि हो तुझ्याबरोबर आम्हालाही पाडलंस तर? प्रभू, तशी वेळ येणारच नाही हो, कारण आपण माझ्या खांद्यांवरती बसाल, आपला हात माझ्या मस्तकी असेल आणि हा हनुमंत आपल्या दोन्हीही हातांनी आपल्या दोघांच्याही चरणांना हृदयाशी धरून बसेल. अहो, ज्याच्या चरणांना आपण हृदयाशी धरतो त्याच्या जीवनामध्ये असे कितीही जरी खड्डे आले, किती जरी हाल अपेष्टा आल्या, तरी जो भगवंताच्या चरणांना आपल्या हृदयामध्ये घट्ट धरून आहे त्याला कुठला त्रास होणार? त्याला कुठल्या प्रकारचे कष्ट सहन करावे लागणार नाही प्रभू, नाही. प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला हनुमंताने आपल्या खांद्यांवरती घेतलंय. सज्जनो, ते सुंदर चित्र आपल्या डोळ्यासमोर. लिये दुओ जन पीठी चढाय. एकदा आपण गुरुचे झालो ना, अहो काय सांगावं पूज्य ब्रह्मानंद महाराज ज्या दिशेने पहाटे दिशेला जायचे ना, त्या दिशेला जाणाऱ्या रस्त्यावरती देखील रांगोळ्या काढायचे हो. काय भाव होता समर्पणाचा. लिये दुओ जन पीठी चढाई.
दोघांनाही पाठीवरती घेतलं. सुग्रीव त्या झाडामधून लपून हनुमंताच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. परंतु जेव्हा त्याने बघितलं की अत्यानंदाने हनुमंताने या दोघांना आपल्या पाठुंगळी घेतलंय आणि तो आपल्या दिशेने येतोय, हनुमंताच्या चेहऱ्यावरचा असलेला आनंद अनेक गोष्टी सांगून जातोय. आणि हे सुग्रीव लांबून पाहतोय आणि त्याच्या अंतःकरणामध्ये तो विचार करतोय की जब सुग्रीव राम कहूं देखा, अतिशय जन्म धन्य करी लेखा. आपलं जीवन धन्य झालं, धन्य झालं. हे दोन तेजस्वी सुकुमार हनुमंत ज्या पद्धतीने आपल्या खांद्यांवरती बसून इथं घेऊन येत आहे, हे जणू काही या परमात्म्याची दोन रूपच हनुमंत आपल्याकडे घेऊन येतोय. आहा, जीवन धन्य झालं माझं. आणि गोस्वामीजी किती सुंदर शब्द वापरतायत, अतिशय जन्म. केवळ नुसती धन्यता मानणं नाही, ही या कृतार्थतेच्या, या धन्यतेच्या परमोच्च क्षणाची अनुभूती सुग्रीवाला मिळतेय. आणि बघा, जीवाच्या पर्यंत सद्गुरु रामरायाला कसं घेऊन येतो, आपल्या खांद्यावरती बसवून घेऊन येतो. आणि म्हणून श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की तुम्ही मी सांगतो त्याप्रमाणे वागा. तुमचं काम करून घेणं माझ्याकडं लागलं, नव्हे नव्हे रामाच्या हाताला धरून मी तुमचं काम करून घेईन. सुग्रीवाचं हे भयभीत झालेली अवस्था, आणि ती भयभीत अवस्था त्याने आपल्या सद्गुरू अर्थात हनुमंताच्या कानावरती घातली. आणि अशा हनुमंताने आपल्या या खरदले देहाने जरी राजा असला तरी लौकिकाने सामान्य जीव असलेल्या सुग्रीवाला निर्भय करण्याच्या दृष्टीने या भवरोगावरचं सर्वोत्तम औषध अर्थातच राम हे प्रत्यक्ष आपल्या खांद्यावरती बसवून आणलेलं आहे. गंदे महाराजांच्या अभंगाची आठवण येते. मारुती स्कंद भागी शीघ्र बैसोनी यावे. मारुती स्कंद भागी शीघ्र बैसोनी यावे. राघवे वैद्यराजे कृपा औषध द्यावे. राघवे वैद्यराजे कृपा औषध द्यावे. दयेचे पद्महस्त माझ्या शिरी ठेवावे. दयेचे पद्महस्त माझ्या शिरी ठेवावे. धावरे रामराया किती अंत पाहसी. प्राणांत मांडिला से नये करुणा कैसी. या भवी रामदास थोर पावतो व्यथा. या भवी रामदास थोर पावती व्यथा. कौतुक पाहतोसी काय जानकीच्या कांता. कौतुक पाहतोसी काय जानकीच्या कांता. दयाळा दीनबंधो भक्त वत्सल त्राता. दयाळा दीनबंधो भक्त वत्सल त्राता. धावरे रामराया किती अंत पाहसी. प्राणांत मांडिला से नये करुणा कैसी.
धाव रे राम राया, धाव रे राम राया, धाव रे राम राया, किती अंत पाहसी. आणि रामराया धावतोय, परंतु रामराया स्वतःच्या पायाने धावत नाही, तो सद्गुरूच्या खांद्यावरती बसून धावतोय. सज्जनो, म्हणून सद्गुरूला आपण शरण जावं, की जेणेकरून तो सद्गुरू खांद्यावरती राम लक्ष्मणाला बसून आपल्या या भवरोगावरती कृपारूपी औषध देण्यासाठी येईल. सज्जनो, सुग्रीवाच्या आता सर्व यातना संपण्याचा हा क्षण जवळ आलेला आहे. प्रत्यक्ष हनुमंत रामरायाला घेऊन सुग्रीवाच्या दिशेने येतोय. यातील पुढील कथानक उद्याच्या कथाप्रवाहामध्ये आपण चिंतन करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.